It's a great joy for me to bring God's word to you today. आज देवाचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येण्यामध्ये मला मोठा आनंद वाटत आहे. And I greet all the viewers of Amen channel. आमेन टेलिव्हिजनच्या सर्व दर्शकांना मी शुभेच्छा देतो. And I believe today as we look into God's word, we are going to be blessed. आणि आज आपण देवाच्या वचनाकडे पाहताना नक्कीच आशीर्वादित होणार आहोत. And I want to talk to you today about the worship in the kingdom. आज मी तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये आराधनेसंबंधी काही गोष्टी सांगणार आहे. Because worship is one of the most important aspect of a Christian life. ख्रिस्ती जीवनामध्ये परमेश्वराची आराधना हा एक महत्त्वाचा विषय आहे. Something that God takes delight and pleasure. आणि देवाला ज्यामध्ये आनंद वाटतो अशी ही गोष्ट आहे. And one of the purposes for which God created mankind is to worship. देवानं मानवाला यासाठी घडवलं की मानवानं देवाची आराधना करावी. And when we look into the Bible, we find even after the life beyond this earth, that man still worships God. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की या जगातील जीवन संपल्यानंतर देखील येणाऱ्या जगामध्ये मानव हा देवाची आराधना करीत राहतो. And wherever the visions of God's throne room or heaven is given, and it always showed worship in heaven. आणि ज्या वेळेला पवित्र शास्त्रामध्ये आम्ही देवाच्या सिंहासनाविषयी स्वर्गाविषयी पाहतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला आम्हाला स्वर्गामध्ये आराधना स्तुती सुरू असल्याचं दिसतं. And also we find in the Bible that man was created after the worshipping angels fell. ज्या वेळेला देवाची सदैव आराधना करणारे देवदूत त्यांचं पतन झाल्यानंतर मानवानं देवाची आराधना करण्यास सुरुवात केली. So that is why worship is so important in our lives. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये आराधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. And we are created in such a way that unless we worship a higher being, we can never be satisfied in our life. परमेश्वरानं आम्हाला अशा प्रकारे घडवलं आहे की आम्ही सदैव त्याची आराधना करावी. In every religion, people seek to worship God. प्रत्येक धर्मामध्ये लोक त्यांच्या दैवताची भक्ती आणि आराधना करताना दिसतात. Because there is an urge in man's heart to worship God. कारण प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये ही एक आस आहे किंवा ओढ आहे की आपण दैवताची आराधना करावी. And we know that unless we worship God, we can never be satisfied in our life. आणि म्हणून आम्ही जिवंत देवाची आराधना केल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये आम्हाला समाधान प्राप्त होणार नाही. The Bible gives a lot of instructions and guidance, motivation, inspiration for worship of the true God. जिवंत देवाची आराधना करण्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी आम्हाला बोधप्रद दिलेल्या आहेत, अनेक सूचना केलेल्या आहेत, त्याबद्दल सांगितलेलं आहे. We also see many testimonies of or experiences of people in different ways how they worshipped God. शास्त्रामध्ये अनेक व्यक्तींनी अनेक प्रकारे अनेक ठिकाणी कशी जिवंत देवाची भक्ती केली, उपासना केली किंवा आराधना केली हे आम्ही पाहतो. Let us turn our Bibles to Psalm 42 verses 1 and 2. पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र 42 याची पहिली 2 वचनं आपण वाचून पाहू. As the deer pants for the water brooks, so pants my soul for you, O God. My soul thirsts for God, for the living God. When shall I come and appear before God? हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. The sons of Korah displays the passion of their heart to worship. या ठिकाणी कोराची जी मुलं आहेत त्यांना देवाला भेटण्याची ओढ लागलेली आहे. And in the scripture it shows the ultimate purpose of worship. आणि आराधनेचा सर्वोत्तम जो हेतू आहे तो या शास्त्र वचनामध्ये आम्हाला दिसतो. Even though people worship
at different times, in different ways, and with the different expectations. अनेक वेळा लोक अनेक ठिकाणी अनेक प्रकारे वेगवेगळ्या अपेक्षेने देवाची आराधना करताना दिसतात. But there is an ultimate purpose in worship. परंतु आराधनेचा एक सर्वोत्तम हेतू आहे. And that purpose is, first of all, is to meet with God. आणि तो हेतू म्हणजे जिवंत देवाची भेट घेणं. A desire to know God. देवाबद्दल जाणून घेण्याची ओढ असणं. The more we desire to know Him and meet with Him in worship, God reveals Himself. आणि जितकं आम्ही अधिक आराधनेमध्ये देवाजवळ जातो आणि त्याची ओळख करून घेतो, तितका देव आम्हाला अधिकाने अधिक प्रगट होतो. Now this is the key to a spirit-filled worship. आणि पवित्र आत्म्याद्वारे केलेल्या आराधनेची ही जणू काही गुरुकिल्ली आहे. There is to have a desire to meet with God. देवाला भेटण्याची अत्यंतिक ओढ असणं. Now without this desire, to stand in God's presence, worship become fruitless. आणि देवाला भेटण्याची ओढ असल्याशिवाय जर आम्ही देवाजवळ जातो आणि त्याची आराधना करतो, ती जणू काही व्यर्थ असे आहे. You know, there are many people, they come to a worship and they sing songs and then they go back unchanged or never impacted by His presence in their life. अनेक लोक देवाजवळ येतात, त्याची आराधना करण्यासाठी, काही ते स्तुती करतात, गीतं गातात, परंतु ते देवापासून काही प्राप्त न होता, काही बदल न होता तसेच माघारी जातात. The sons of Korah says, my soul thirsts for God. आणि या ठिकाणी कोराचे पुत्र या स्तोत्रामध्ये म्हणतात की माझा जीव देवासाठी आतुर झालेला आहे. Now the God Himself calls His people, those who are thirsty, come to me and bring free of this living water. आणि प्रभू येशूने स्वतः सांगितलेला आहे, जो कोणी तानेला आहे तो मजकडे येवो आणि माझ्या जवळून जिवंत पाणी फुकट प्राप्त करून घेवो. Now worship, the true worship is an expression of our desire, our thirst for more of Him. आणि देवाची अधिक माहिती घेण्यासाठी, देवाला अधिक जाणून घेण्यासाठी आराधना ही आम्हासाठी महत्वाची आहे. The sons of Korah says, my soul pants for the living God and longing for the living God. या ठिकाणी कोराचे पुत्र या स्तोत्रामध्ये म्हणतात की माझा जीव जिवंत देवाला भेटण्यासाठी आतुर झालेला आहे. Now the most important fruit of the worship is God's presence. आणि आराधनेचा सर्वात महत्वाचं फलप्राप्ती म्हणजे देवाची समक्षता होय. Whenever His people worship Him with a passion, with a desire to meet Him, He comes down in their midst. ज्या वेळेला देवाचे लोक अंतःकरणापासून आतुर होऊन देवाची ओढ घेऊन त्याला भेटण्यासाठी जातात, त्यावेळेला देव त्यांना भेटण्यासाठी उतरून येतो. God can understand the deepest desires of our heart. आमच्या अंतःकरणामध्ये असलेली ओढ किंवा आतुरता हे देव नेहमी जाणून घेतो. So every time when we come before God's presence, God examines or He searches the motives of our heart. ज्या वेळेला आम्ही देवाजवळ जातो, त्यावेळेला देव आमच्या अंतःकरणातील हेतू जणू काय जाणून घेतो. And when He understands there is a desire deep in our heart to know Him, to meet with Him, He comes down with His glory and His power. आणि ज्या वेळेला देव आम्हाला त्याला भेटण्याची ओढ आणि आतुरता जाणून घेतो, त्यावेळेला देव त्याच्या गौरवासह आणि त्याच्या सामर्थ्यासह आम्हाला भेटण्यासाठी उतरून येतो. Now this is the heart of the worship. आणि आराधनेचा केंद्रबिंदू हाच आहे. That we come with a passion in our heart to see Him, to meet with Him, to behold His beauty. आणि देवाचं सौंदर्य जाणून घेण्यासाठी, देवाची पवित्रता अनुभवण्यासाठी आम्ही ज्या वेळेला आतुर होऊन देवाजवळ जातो, त्याच वेळेला
ही आमची आराधना सफळ ठरते. And God, seeing the desire of our heart, He comes down and He meets with the soul of man. आणि ज्या वेळेला मानवाच्या अंतःकरणाची ओढ देव जाणून घेतो, त्यावेळेला देव देखील मानवाला भेटण्यासाठी उतरून येतो. There is another man in the Bible called David, who had a man with a heart and passion for God. पवित्र शास्त्रामध्ये दुसऱ्या एका व्यक्ती संबंधी आम्ही वाचतो, तो म्हणजे दावीद राजा. त्या संबंधी असं लिहिलेलं आहे की देवाच्या अंतःकरणाशी जडून राहणारा असा हा व्यक्ती होता. And David wrote in Psalm 27 verse 4, my one thing I desire of the Lord, that I will seek after, that I may dwell in the house of the Lord all the days of my life. आणि स्तोत्र 27:4 मध्ये दावीद राजा म्हणतो की परमेश्वराच्या अंगणामध्ये माझी वस्ती व्हावी, हीच माझी एकमेव इच्छा आहे. And that I may behold his beauty. आणि मी सदोदित त्याचं सौंदर्य पाहत राहावं अशी इच्छा तो व्यक्त That करतोय. was the passion or the heart of David. दावीद राजाच्या अंतःकरणाची ही जणू काय तळमळ होती. Now for David, worship was always an overflow of a grateful heart. आणि दावीदाची आराधना ही नेहमी कृतज्ञता भरलेल्या अंतःकरणातून उगम पावणारी अशी होती. You know, for the things that he has received, the favor he has enjoyed in his life. आणि दावीदानं देवापासूनची जी कृपा त्याच्या जीवनामध्ये अनुभवली होती, त्यातून त्याची ही आराधना जणू काय उगम पावलेली होती. And also David says in Psalm 16 verse 8, स्तोत्र 16 आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये दावीद राजा म्हणतो, I have set the Lord always before me, because he is at my right hand, I will not be moved. आणि मी नेहमी देवाला माझ्या समोर नित्य ठेवलेला आहे, मी कधीही ढळणार नाही. Now the testimony of David, I have set the Lord always before me. आता ह्या दावीदाची साक्ष काय आहे बा? तो म्हणतो की मी सदैव देवाला माझ्या समोर ठेवलेला आहे. It seems to us that David's whole life was an act of worship, dedication to God. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की दावीदाचं संपूर्ण जीवन हे देवाच्या आराधनेनं भरलेलं असं होतं. Not just the time that he came or he went into the temple. आणि फक्त मंदिरात गेल्यानंतरच तो देवाची आराधना करीत असे असं नव्हे, But the whole aspect of his life, every areas of his life being dedicated to worship God. आणि दावीदाच्या जीवनातल्या प्रत्येक अंगामध्ये म्हणजे जणू काय आराधना करणे ही दावीदाची एक जीवन पद्धती बनलेली होती. So he says, I have set the Lord always before me. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की मी सदैव देवाला माझ्या समोर पाहतो. Sometimes we come to God's presence without any prior preparation. कधी कधी कोणतीही पूर्व तयारी केल्याशिवाय आम्ही देवाच्या समक्ष जातो. And then we fail to meet with God. आणि बरेच वेळेला देवाला भेटण्यास आम्ही अपयशी ठरतो. And when David says, I have set the Lord always before me, ज्या वेळेला दावीद राजा म्हणतो की मी सदैव परमेश्वराला माझ्या समोर ठेवलेला आहे, there is a preparedness or there is a preparation in every work and activities to see God. आणि म्हणून याद्वारे आम्हाला कळतं की दावीदानं देवाला भेटण्याची पूर्वतयारी केलेली आहे. Now we as today the Christians, आज ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून we have many goals, plans and desires in our life. आमच्या जीवनामध्ये आमचे अनेक उद्दिष्ट आहेत, अनेक हेतू आहेत, अनेक संकल्प आहेत. And we want God to show his favor to us. आणि या सर्व आमच्या जीवनामध्ये देवानं आम्हावर कृपा करावी अशी आमची इच्छा आहे. You know, when we plan for a journey, ज्या वेळेला आम्ही
प्रवासाची तयारी करतो. We want God's favor in our lives. आम्हाला देवाच्या कृपेची आवश्यकता भासते. We want God's favor upon our children. आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये देवानं कृपादृष्टी करावी अशी आमची इच्छा असते. We desire God's favor in our businesses. आमच्या कामधंदा व्यवसायामध्ये देवानं कृपादृष्टी करावी असं आम्हाला वाटतं. We desire success in our ministry. आमच्या सेवेमध्ये देवानं आम्हाला यशप्राप्ती द्यावी अशी आमची इच्छा असते. We desire to be healthy and strong in the favor of God. देवाच्या कृपेच्या द्वारे आम्ही निरोगी असावं असं आम्हाला वाटतं. We read in Luke 12:32. लूक 12:32 या वचनामध्ये आम्ही वाचतो, Fear not, little flock, the Father is pleased to give you the kingdom. आणि हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुला राज्य देण्याची पित्याची इच्छा आहे. You know, God is always willing to give, willing to show His favor upon our lives. देव सदोदित आमच्या जीवनामध्ये कृपादृष्टी करण्याची योजना आखतो. But it depends on how much we are passionate about Him in our worship, in our dedication to Him. परंतु देवाची इच्छा अशी असली तरी आम्ही किती आतुर होऊन अंतःकरणपूर्वक देवाला भेटण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी त्याच्याजवळ येतो हे महत्त्वाचं आहे. Now I believe in my heart when we set the Lord always before us like David did, we can experience God's favor in every areas of our life. आणि माझा असा विश्वास आहे की दावीद राजाप्रमाणे ज्या वेळेला आम्ही नेहमी परमेश्वराला आमच्या समोर ठेवतो आणि अंतःकरणपूर्वक त्याला भेटण्याची, त्याची भक्ती आणि आराधना करण्याची इच्छा धरतो, त्यावेळेला हे घडतं. David, he fought many battles. दाविदानं अनेक लढाया लढला, But every battle he won because he set the Lord always before him. दाविदाच्या प्रत्येक लढाईतील विजयामाग हे गुपित होतं की तो देवाची सदैव आराधना करीत असे. And we see in the Bible David was successful in everything he did. He was a very prosperous man. दावीद हा एक समृद्धी पावलेला व्यक्ती होता आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होता. Now one of the reasons, one of the keys is his heart in worshiping the living God. आणि दाविदाच्या यशाचं एक रहस्य म्हणजे तो नेहमी जिवंत देवाची उपासना आणि आराधना करीत असे. When he was anointed to be the king and brought into the throne, the first thing he did was to bring the ark of God from the enemy's camp. ज्या वेळेला दाविदाचा राज्याभिषेक झाला, तो ज्या वेळेला राजा झाला, त्यावेळेला पहिली गोष्ट त्यानं काय केली की देवाचा कोष आपल्या राज्यामध्ये त्यानं परत आणला. Because David knew the priority of having God's presence in his kingdom and God's presence, God's worship in his kingdom. कारण दाविदाला माहित होतं की देवाची समक्षता त्याच्या राज्यामध्ये असणं किती महत्वाचं आहे. And so David says, I desire or I seek after that one thing, that I may dwell in the house of the Lord all the days of my life. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की माझ्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी. You know, today let us examine our heart. Among all our desires, what is the most important desire we have in our life? आज आम्ही प्रत्येकजण आपल्या अंत्यकरणाचं परीक्षा करूया की देवाला भेटण्यासाठी मी किती उत्सुक आहे, आतुर आहे. Now, like sons of Korah, कोराच्या पुत्राप्रमाणे a longing to meet the living God. जिवंत देवाला भेटण्याची ओढ असणं किंवा आतुरता असणं. Like a David desiring to be in his awesome presence all the days of our life. दावीद राजाप्रमाणे आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वराच्या मंदिरामध्ये परमेश्वराच्या समक्ष त्याची समक्षता अनुभवणं. When God sent Moses to Egypt to speak to Pharaoh that let my people go, the purpose was that they may worship me. आणि ज्या वेळेला
परमेश्वरानं मोशेला इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी पाठवलं, त्यावेळेला देवाचा हेतू हाच होता की इस्रायल लोकांनी गुलामगिरीतून मुक्त होऊन त्याची आराधना करावी. So Moses spoke to Pharaoh by saying, the Lord says, let my people go that they may worship me. आणि म्हणून मोशेनं जाऊन फारो राजाला सांगितलं की परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांना जाऊ दे, कारण त्यांनी माझी आराधना करण्याची आहे. When at Mount Sinai, when God gave the 10 commandments, the first of the 10 commandments is to worship Him. ज्या वेळेला सिनाय पर्वतावर परमेश्वरानं इस्रायल लोकांना नियमशास्त्र दिलं, त्यावेळेला त्यानं पहिली आज्ञा दिली की तू आपला देव याची आराधना कर. Yes, the first of the 10 commandments is you shall worship the Lord your God and worship Him alone. आणि फक्त तुझा देव जिवंत परमेश्वर याचीच तू आराधना कर, भक्ती कर, ही ती पहिली आज्ञा होती. And God gives at least 2 reasons why they should worship Him. आणि देवानं 2 कारणं दिली होती की इस्रायल लोकांनी देवाची आराधना का करावी. Number 1, I brought you out of Egypt. देवानं त्यांना सांगितलं की मिस्राच्या गुलामगिरीतून मी तुम्हाला मुक्त केलेलं आहे, म्हणून तुम्ही माझी आराधना करा. Secondly, I have brought you out of the house of bondage. दुसरी गोष्ट म्हणजे फारोच्या गुलामगिरीतून मी तुम्हाला सोडवून आणलेलं आहे, म्हणून तुम्ही माझी आराधना करा. So that you might worship me. आणि म्हणून तुम्ही माझी भक्ती करा, आराधना करा. My beloved, if God requires something from us, remember, first of all, He has done so much for us. ज्या वेळेला देव आमच्याकडून काही गोष्टीची अपेक्षा करतो, त्यावेळेला आम्ही हे लक्षात ठेवलेलं पाहिजे की देवानं आमच्यासाठी कितीतर अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. More than what we can do for Him, He did for us. आम्ही देवासाठी जे जे करतो त्याच्या अनेक पटीने चांगल्या आणि अद्भुत गोष्टी देवानं आमच्यासाठी केलेल्या आहेत. More than what He requires from us, He did for each one of us. देवानं आमच्याकडून ज्या ज्या गोष्टींची अपेक्षा केलेली आहे त्याच्या अनेक पटींनी देवानं आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. That is why He desires that we may worship Him. आणि म्हणून त्याची इच्छा आहे की आम्ही सदोदित त्याची भक्ती करावी, आराधना करावी. The moment we worship Him with that passion, with that desire, with that commitment, God pours out His favor upon His people. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही अंतःकरणामध्ये आतुर होऊन देवाची ओढ घेऊन त्याच्या जवळ जातो, त्यावेळेला देव त्याच्या कृपेची वृष्टी आमच्यावर करतो. Today, as you listen to me, I want you to look into your life, how much God has done for you, the favor every day He has showered upon your life. आणि आज हे देवाचं वचन ऐकत असताना मी तुम्हाला विनंती करतो की देवानं तुमच्या जीवनामध्ये जी कृपादृष्टी केलेली आहे त्याची आठवण तुम्ही करावी. Count them one by one and express your gratitude in worship. आणि देवानं तुम्हाला दिलेले आशीर्वाद तुम्ही मोजावेत आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने तुम्ही त्याची आराधना करावी, उपासना करावी. And also, if you have some unfulfilled desires in your life, then worship Him, meet Him, in worship. तुमच्या जीवनामध्ये पूर्ण न झालेले असे काही जर तुमचे संकल्प असतील, योजना असतील, तर तुम्ही अंतःपूर्णपूर्वक जर त्याची आराधना केली, उपासना केली, तर हे घडून येईल. Because He takes delight in the high praises of His people, in the worship of His people. कारण देव आपल्या लोकांच्या आराधनेमध्ये संतोष प्राप्त करून घेतो, असं त्याचं वचन आहे. When the Lord takes delight, He showers His people with His favor. ज्या वेळेला आम्ही देवाची आराधना करतो त्यावेळेला देव संतोष पावतो आणि मग तो आपल्या लोकांवर कृपेची ओतणी करतो. And God wants His people to continue to worship constantly and consistently worship Him. आणि देवाची इच्छा आहे
की त्याच्या निवडलेल्या लोकांनी त्याची उपासना, त्याची आराधना सतत करावी. with our possessions and with our whole life. आम्ही जे काही आहोत आणि आमच्याजवळ जे काही आहे त्या सर्वांचा वापर करून आम्ही अशा प्रकारे देवाची सेवा केली पाहिजे. Because that is the central, the ministry of his people worshiping him. कारण देवाची आराधना करावी हे देवाच्या लोकांसाठी एक मध्यवर्ती असे स्थान आहे. So today, as I conclude this message, आणि या संदेशाच्या समारोपाकडे आपण जात असताना let us commit ourselves that we may worship him passionately from our heart. आपण सर्वजण जिवंत देवाची अंतःकरणपूर्वक आतुरतेने आराधना करण्यासाठी स्वतःला समर्पित करूया. For the things that he has done, the countless blessings he poured upon our lives. देवानं ज्या असंख्य आशीर्वादांची ओतणी आमच्या जीवनामध्ये केलेली आहे त्याचं स्मरण ठेवून आपण हे करूया. And let us worship him for the things yet we want to experience in our life. आमच्या जीवनामध्ये अजून आम्हाला न मिळालेल्या आशीर्वादांसंबंधी देखील विचार करून आम्ही त्याची आराधना करूया. And thirdly, let us worship him knowing the eternal characteristics of our God, acknowledging his majesty, his greatness and his glory. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो देव आमचा सार्वभौम देव आहे आणि जो सार्वकालिकरित्या जो अस्तित्वात आहे त्याची आठवण करून त्याची महानता जाणून घेऊन आपण त्याची आराधना करूया. As Psalm 101 says, let us worship him with a gladness. Let us serve him with a joyful heart. आणि स्तोत्र 101 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण हर्षाने त्याची सेवा करूया, त्याची आराधना करूया. Let us worship him knowing we are created to worship him. आणि आम्ही याची जाणीव ठेवून त्याची आराधना करूया की देवानं आम्हाला त्याची आराधना करण्यासाठी निर्माण केलेला Let आहे. us worship him knowing this is only thing that ultimately satisfies our heart and our life. आणि आमच्या जीवनाला समाधान देणारी एकच गोष्ट आहे ज्या वेळेला आम्ही जिवंत देवाची आराधना करतो. Let us worship him knowing this will be our eternal occupation even in heaven. आणि स्वर्गामध्ये एकच गोष्ट आम्हाला करायची आहे की जिवंत देवाची सदोदित निरंतर स्तुती आणि आराधना करायची आहे. So let us worship him with all our heart, and our strength. आणि म्हणून आपण पूर्ण अंतःकरणाने, जीवाने, मनाने परमेश्वराची आराधना करूया. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.